स्थानिक निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत। पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री प्रचार दौरा करणार असून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार आहेत। तर नगर परिषदा आणि नगर पंचायतसाठी दररोज सरासरी 3 प्रचार सभा होणार। नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं चक्क एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिल्याचं समोर आलंय। पक्षात घराणेशाही चालत नाही म्हणणाऱ्या भाजपनं एकाच घरातील 6 जणांना उमेदवारी दिल्यानं हा चर्चेचा विषय बनलाय। कराड नगरपालिका नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार विनायक पावसकर यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करून भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ झालाय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ओबीसींकडून नाराजी व्यक्त करण्यात येते। आरक्षण मर्यादा अंमलबजावणीमुळे ओबीसींवर अन्याय, आरक्षण मर्यादा हटवा, ओबीसींना न्याय द्या असा युक्तिवाद ओबीसींकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात येतोय। नवी मुंबई विमानतळ सुरुवातीला 12 तासच खुले राहणार आहे। विमानतळापासून दररोज 23 विमाने उड्डाण करणार असून फेब्रुवारी 2026 पासून 24 तास कार्यरत होईल। येवला शहरातील मुक्तानंद विद्यालयाच्या क्रीडांगणात दारू पिणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। आता त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार असून शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी आणखी कडक कारवाईचा इशारा दिला आहे। वसईतील एका निवासी संकुलात दरोडा टाकण्यात आला। 3 जणांनी घरात शिरून महिला आणि तिच्या मुलाला बांधून घरातील 10 लाखांचा ऐवज लंपास केला। यावेळी आरोपींनी केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली आहे। या प्रकरणी पोलिसांची 4 पथकं तयार केली आहेत। सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू लागलाय। महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा घसरला असून पारा 10 अंशावर पोहोचलाय, तर महाबळेश्वरमध्ये मागील 2 दिवसांपासून थंडीमध्ये वाढ झाली आहे। गोंदिया तालुक्यातील डांगुर्ली गावात 20 दिवसांच्या बाळाला घरातून चोरून नेल्याची दुर्दैवी घटना घडली। रात्री अज्ञात व्यक्तीनं बाळाला चोरून नेलं असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी रावणवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत।